का ते तुमचं एक केजी सुद्धा ओपन अध्यक्ष का पीटीए अध्यक्ष सीधे एकाच्या विरुद्ध घालतो एकच हारू घालू मिताली यो एक बाय यो कोण येतले बाय कोण येतले यो एक स्टुडंट चल तिने कशें केलें तशें करपा चप्पल काड चप्पल काड नांव कितें तें पयलू सांग नांव कितें गो हिंदी चल इंजर घाल यो कदर जय रमेश टीचर सकलच फोटो सकल पड कॉन्क्रीट मुखार सरपंचाक पावर आहा रे दुसरो दूर गेला बाय अशी या सगळे अशी तुम्ही अशी एक कॉन्ट्रॅक्टर खंय तो कितलो हे तो अमाउंट कितलो आशिल्लो 90 लाख सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. आजच्या सरकारी प्राथमिक शाळा अडकोणच्या एक नवी कंपाऊंड वॉल त्याच प्रमाणे एक रूम ताजे एक बुनयादीचो फातोर आमी आतांच बसयलेलो आसा. ताजे आमी रितसर नारळ फोडून आमी आज देवाक सांगणे घालतात. हांव खास करून पहिले प्रथम महिषासूर मर्दनी ह्याच्या देवस्थानाचे खूप मनापासून आभार व्यक्त करतलो. कारण आणि त्याचप्रमाणे आमचे शाळेचे पीटीए कारण सातत्यान ह्या कामाचे फॉलोअप म्हणजे कार्यालय यांच्या सगळ्यांच्या सहकार्यान आजचो हो उपक्रम आज आम्ही हांगसर राबयतात. म्हजे सोबत उपस्थित आसात आमचे जिल्हा पंचायत सदस्य श्री शमेशबा भोसले, नवनिर्वाचित सरपंच श्री सोनू अलियास सुनील बाब नाईक, आदले सरपंच श्री दामोदर बाब नाईक,
आमचे बेतकी खांडोळ्याचे सरपंच श्री विशांत नाईक, मार्शलचे सरपंच बाब जयेश नाईक, या भागाच्यो पंच सदस्य बाय प्रतिमा फडते, त्याचबरोबर मिताली बाय, आमचे काशनाथ भाऊ, सर्वेश बाब, बाकीचे सगळे ह्या पिटेचे अध्यक्ष, देवस्थानाचे अध्यक्ष, ऑफिस आशिल्ली सगळी म्हजी ल्हान माणकुली भुरगीं, टिचर्स आणि बाकीचे सगळे ग्रामस्थ, तुमकां सगळ्यांक म्हजो मानवाचो नमस्कार. आजच्या गणेश जयंतीच्यो सगळ्यांक उनवणीत परबी भेटयता. बरीच वर्सां जालीं ह्या शाळेच्या टिचर्सांचो एक मागणी आशिल्ली की आमकां जो कंपाऊंड जो आसा आनी थोडोसो गार्डन जे आसा ते करून दिवचें, जेणे करून भुरगीं आमची जी आसात ती भुरगीं एक मनसोक्तपणान ह्या मुखावेलो जो पटांगण जे आसा त्या पटांगणाक खेळपा खातीर एक धाडस किंवा साहस मेळचें. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान काही आमी खेळपा खातीर कितें बॉल वापरतात किंवा रिंग वापरतात ते रस्त्यार वचपाक जायना, कारण एखाद्या भुरग्याचो मनान भितर एक खेळटा खेळटा ती रममाण जातात आनी म्हणूनच येतना वतना गाडयो येतात, थंय पासून कितें तर संरक्षण जावचें. आणि दुसरी गोष्ट, ही एरिया जी आसा ती एरिया ऑलरेडी आमच्या सरकारच्या शिक्षण खात्याचेर आसली. फक्त मदीं आमचें देवस्थानाचें नांव त्या 114 भितर सायटेड आशिल्लें, म्हणूनच थोडोसो आमकां काळाव जालो. हें काम म्हाका दिसता 3 वर्सां पयलीं सुरू जावपाक बशिल्लें, पूण त्या नंतर सगळ्यांक आमी समजून घेवन हें सगळें शेवट आमी काम सँक्शन करून हाडपाक आमी यशस्वी ठरले आसात. म्हाका दिसता आमचें आज खंयचेच काम जें आसा तें उरोना, थोडो कळाव लागलो आसतलो काही टेक्निकल गोष्टी खातीर, म्हणूनच तातूंतलो हो एक भाग आसा. आमचो सदांच उद्देश आसा, म्हाका दिसता 8 दिसां पयलू आमी सावयवेरेच्या GPS मदल्या वाड्याचेर परत एकदा नव्यान आमी काम सुरू केल्लें आसा, एक गार्डन करपाच्या माध्यमांतल्यान. आज एकाच आमी गार्डन करपाच्या माध्यमांतल्यान आमी हें करता आनी नवो तांकां रूम, जेणे करून तांकां बाकीचें सगळें कितें सामान आसा तें दवरपाक मेळटलें. आमचे एकमेव सरकाराचो उद्देश आसा. सरकाराचो उद्देश इतलेंच आसा की आमकां प्रत्येक म्हजी सरकारी शाळा आसा, सरकारी संकुल जे आसा ते सगळ्याच साधन सुविधांनी परिपक्व करचें, हें आमच्या आदरणीय गोंयचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर शिक्षण मंत्री डॉ. प्रमोदजी सावंत आनी तो येवचे पयलू सुद्दां म्हज्यो प्रिय मतदारसंघातले शाळां भितर बारीकांतल्यान बारीक लक्ष दिवन आमी एक इन्फ्रास्ट्रक्चर उबें करीत आसात. फक्त अभाव आशिल्लो तो जागे संदर्भान, पण तरी आसतना म्हजो उद्देश आसा बरेचशा शाळांच्या मुखार आतां आमचो एक स्तुत्य असो उपक्रम आसतलो की ज्या शाळांच्या आपल्या मुखार किंवा पटांगण ना किंवा आमचे ग्राउंड्स ना, ते ग्राउंड्स प्रोवायड करपाचो आमचो प्रयत्न आसतलो, खास करून म्हज्या प्रिय मतदारसंघांत तरी. ह्या अनुषंगान आमी एक 2-3 ग्राउंड पयलू घेतात, कारण आमी सदांच म्हणटात की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचो ज्या वेळाचेर आमी विचार करतात तेजे वेळाचेर उलयतात की आज त्या पॉलिसीन भितर खेळ आनी कला हेका खूप प्राधान्य दिल्लें आसात, खूप महत्व प्राप्त जाल्लें आसात. आनी म्हाका दिसता ही अत्यंत जमेची गोष्ट जावन आसात, कारण एक विद्यार्थी पुस्तकाच्या ज्ञानान भितर भरपूर हुशार आसता, पूण दुसरो विद्यार्थी आसा ताका शिक्षणाक थोडोसो मातसो कमी आसा, पूण ताचे कडेन बाकीच्यो सगळ्यो ज्यो स्किल्स जे आसा, टॅलंट जे आसा ते खूप हाय प्रायोरिटी आसा. जो भुरगो शिकताकू तितलोच वेळ घालता आनी जो म्हजो खेळगडो आसा किंवा जो म्हजो कलाकार जो आसा तो तितलोच वेळ रिहर्सलीच्या निमित्तान किंवा प्रॅक्टिसीच्या निमित्तान मेळटा. म्हणजे मनशाक जर आमी जर सगळ्या आंगांनी जर सक्षम जर करतले जाल्यार म्हाका दिसता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात खेळ आणि कला हे खूप महत्वाचें आसा. आणि म्हणूनच आजच्या त्याच अनुषंगान हे पटांगण आणि बाकीचे तांकां इंट्रस्ट निर्माण करपा खातीर प्रॅक्टिकल काही गोष्टी आमकां ह्या विद्यार्थ्यांक दिवपाक जाय, त्या अनुषंगान आजचे हे कामाची आमी आज बुनयाद घातिल्ले आसात. हांव सगळ्यांचे आभार व्यक्त करतलो आनी ज्यांनी ज्यांनी आमकां सहकार्य केल्ले आसात ते सहकार्य दिले बद्दल सगळे हांव देवस्थानाच्या किंवा आमच्या PTEचे, आमचे पंच सदस्य, आमचे आदले सरपंच ह्या सगळ्यांचे हांव खूप मनापासून अभिनंदनूय करता आणि सगळ्या ग्रामस्थांक आणि खास करून म्हज्या प्रिय मतदारसंघातल्या जे पालक आसात हांव मागणी करता
की आज सरकारी प्राथमिक शाळा विनाशुल्क आज प्रत्येक गोष्ट दिवपाचो प्रयत्न करतात. एखाद वेळ पालकांकडेन जर चड पैसे जर आसत मुद्दो हांगसर आसा की त्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांक बरी तरेची पुस्तकां घेऊन आणि चड पयस शाळेन घालपाक वेळ खर्च न करता ज्या शेजारच्या शाळेन किंवा सरकारी म्हजे शाळेन मराठी आसतली कोंकणी आसतली ते शाळेन तुम्ही विद्यार्थ्यांक घालचे जेणे करून आमच्या मातृभाशे विशीं प्रेम जो आसा मोग जो आसा तो असोच मुरपाक जाय. कारण आमी खेळटा आसतना आमचे गर्भ संस्कारूच ह्याच भाशांनी जाल्लो आसात आणि त्योच भाशा मुखार व्हरपा खातीर आमकां आज सगळ्यांनी हातभार आणि पुढाकार घेवपाचो आसा. हो पुढाकार प्रत्येक पालक घेतले कारण आमकां ह्या 10 वर्सांचो न्ही ह्या 20 वर्सांनी मुखावेल्यान आमकां 30-40 वर्सांचो विचार करपाक जर जाय. आमची संस्कृतीचे जर आमी जर जतन करतले आणि पाश्चात्य संस्कृतीक आमी 2 हात जर पयस जर दवरतले जाल्यार ह्यो सगळ्यो प्राथमीक शाळांनी आमचे मुळावें शिक्षण घेवप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. आणि त्या मुळावें शिक्षणाक मजबूती ताका बळकटी दिवपा खातीर आमी खंयच कमी उरपाना हें म्हज्या वतीन आणि म्हज्या गोंयच्या सरकारा वतीन समस्त गोंयकारांक आश्वासन आसा. आणि त्याच बरोबर आज सगळे आयिल्ली म्हजे ल्हान माणकुले भुरग्यांक आणि त्या पालकांचे हांव खूब आभार व्यक्त करतलो. त्या पालकांनी म्हजे शाळेचेर विश्वास दवरलेलो आसात आणि तुमी जे जे कितें कडेन आमचे कडेन मागणी करतलो खास करून प्रियो मतदारसंघाचो ते दिवपाचो निस्वार्थपणे दिवपाचो आमचो हो प्रयत्न आणि आमी ते दितले करतले. प्रयत्नूच न्ही आमी ते करून दाखयतले आणि आजवर आमी करून दाखयलेले इतलेंच ह्या वेळाचेर हांव सांगता आणि म्हजे 2 शब्द आठवते. आम्ही सबंद गोंयान जर पळयले आसत जाल्यार म्हाका दिसता पिरवो मतदारसंघान आणि मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघान हे दोनीच कडेन ज्यो गव्हर्मेंट शाळा आसा ह्यो खंय तरी भाऊ साहेबाच्या पावलार पावल मारून चल्लेले कडेन आसात. डेफिनेटली हांव सदांच म्हणटा की पयले वयले आमचे मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर ताणीन एक विचार संपूर्ण खास करून बहुजन समाजातल्या ग्रामीण भागांत शिक्षणाची गंग पावयली. पण त्योच शाळा आज बंद पडपाक जायना कारण तेजे महत्व आमकां खूब बऱ्यापैकी खबर आसा. कारण त्याच शाळेंतल्यान शिकून आज आमी फुडें आयिल्ले आसात. आणि म्हणून भाऊसाहेब बांदोडकराच्यो आणि जेणे ज्या फुडाऱ्यांनी खास करून हांव परत एकदा दोतोर काशिनाथ जल्मेचे हांव नांव घेतलो. बऱ्याचश्यो काही गोष्टी ताजे कारकिर्दीन सुद्धा ह्या प्रियो मतदारसंघान जाल्ल्यो आशिल्ल्यो शाळेचे संदर्भात त्यो काही गोष्टी मुखार व्हरपा खातीर आमचे सातत्यान प्रयत्न आसतलो. म्हाका दिसता बरेचशे जाण उलयतात की भाऊसाहेब बांदोडकर भाऊसाहेब बांदोडकर भाऊसाहेब बांदोडकर पूण भाऊसाहेब बांदोडकराची ती परंपरा जी आसा ती मात मुखार व्हरपा खातीर विसरलेले आसात. पण तें काम आमी करतात हेजी प्रत्येक गोंयकारांनी लक्षांत दवरपाची गरज आसा. आणि दुसरी गोष्ट भाऊसाहेब बांदोडकराक सुद्धा खेळाचो मोग खूब आशिल्लो. तो खेळ सुद्धा मुखार व्हरपा खातीर प्रयत्न आज हांव करतां. हांव इतलेंच म्हणटलो हें शक्य जर जालें जाल्यार प्रियोच्या स्वाभिमानी अभिमानी मोग आशिल्ल्या सगळ्या कार्यकर्त्यांक मतदारांक आणि हेजे सगळें श्रेय जर कोणाक वता त्या सगळ्या प्रियोच्या म्हज्या मतदारांक ज्यांनी म्हाका एक संदी दिली आणि ती संधी आज सुवर्ण संधी साधून हांव हें आज देवदेवताच्या आशिर्वादान आमी करपाक शिकिल्ले आसात. अशेंच मुखार आमी वतले हेंच म्हजें ह्या वेळाचेर सगळ्यांक वायडी.